भुताटकीच्या संशयावरून एका मुलाने जन्मदात्या आईला मारहाण करून ठार मारले। ही घटना सोमवारी 7 जुलै रात्री कर्नाटकमधील शिवमोगा जिल्ह्यात घडली आहे। या प्रकरणात पोलिसांनी महिलेचा मुलगा संजय आणि भूत झटकण्याचा दावा करणारी महिला आणि तिच्या पतीवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मारहाणीत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव गीताम्मा असे आहे। गीताम्माच्या वागण्यात बदल जाणवल्याने आपल्या आईवर भुताटकी असल्याचे गीताम्माच्या मुलाला संजयला वाटले। तो गीताम्माला आशा नावाच्या एका महिलेकडे घेऊन गेला। आशा भुताटकी पळवून लावण्यात पटाईत असल्याचे संजयला कुणीतरी सांगितले होते। विधी करून तुझ्या आईवरील भूत पळवून लावण्याचा दावा आशाने केले। त्यानंतर आशा आणि तिचा पती संतोष हे दोघे संजयच्या घरी गेले। घरी गेल्यानंतर त्यांनी गीताम्मासमोर अघोरी विधी केल्या। या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे। या व्हिडिओमध्ये गीताम्मा अर्थबेशुद्ध अवस्थेत जमिनीवर बसलेली दिसते। तिचे केस विस्कटलेले असून आशा तिच्या डोक्यावर लिंबू फिरवताना दिसते। आशा लिंबू 2 भागात कापते, गीताम्माच्या डोक्यावर चोळते आणि मारायला सुरुवात करते। आशा भूत काढण्यासाठी गीताम्माचे केस ओढते, तिला चापट मारते। शेवटी लाकडाच्या काठीने गीताम्माला अमानुषपणे मारहाण करते। वृद्ध गीताम्मा मारहाणीपासून वाचण्याचा प्रयत्न करते, पण मारहाण थांबत नाही असे व्हिडिओत दिसते। हा अघोरी प्रकार रात्री 9:30च्या सुमारास सुरू होऊन मध्यरात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहतो। अमानुष मारहाणीमुळे गीताम्मा गंभीररित्या जखमी झाली होती। शारीरिक जखमा झाल्या असताना उपचाराअभावी तिचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी संजय, आशा आणि संतोष या तिघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। आरोपींना पोलिसांनी अटकही केली आहे। स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे।